नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर प्रत्येक महिलेसाठी हा व्हिडिओ खास आहे। तुमच्या प्रत्येक महिलेला आता घरी बसून 1500 रुपये महिना तेही सरकारकडून मिळणार आहे। ही तुमच्यासाठी मोठी एक आनंदाची गोड बातमी आहे। तर तुम्हाला असा विचार पडला असणार आहे की आता हे पैसे कसे मिळवायचे, कुठून मिळवायचे, याला पात्र कोण आहे, अपात्र कोण आहे, कुठून अर्ज भरायचा आणि ज्या शिकलेले आहेत त्या ऑनलाइन अर्ज कसा भरतील आणि ज्या शिकलेल्या नाही आहेत त्यांना काहीच माहिती नाही आहे त्या अर्ज कुठे जाऊन भरतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे। संपूर्ण माहिती देणार आहे की अर्ज कधीपासून सुरू झालेले आहे, कुठे भरायचा आहे, त्याच्यासाठी पात्रता काय आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे, याची सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे। तर नमस्कार, चला सुरू करूया व्हिडिओला आणि हो लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, आईना, बहिणीला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणतीच महिला या सुविधेपासून वंचित राहायला नको। आणि याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक महिलेचं जीवनमान सुधारलं पाहिजे, तिने तिचं आरोग्यात सुधारणा केली पाहिजे किंवा तिने तिच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे कसं आहे की माणूस कामाला जातो पण पुरुषापेक्षा महिला कमी श्रमदान करते, याचा विचार करता ही योजना लाडकी बहीण योजना सरकारने आपल्या महिलांसाठी खास करून राबवलेली आहे। तर चला मी तुम्हाला याची सविस्तर माहिती आता देणार आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक 28 जून 2024 ला। याचा उद्देश एकच आहे की पुरुषाची रोजगारीची टक्केवारी 59.10 आहे तर महिलांची कमी आहे। योजनेचे लाभार्थी आहे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला ज्यांना मुलं-बाळ किंवा नवरा कोणीही नाही, ह्या महिला हा अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत। त्यासोबतच योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यासाठी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र किंवा वार्ड मेंबरचा दाखला लागणार आहे। अट दुसरी आहे की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिला यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। किमान वयाची अट आहे कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत महिलांना या सुविधेचा लाभ घेता येते। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। जर तुमचं कुटुंब प्रमुख आहे ना, त्याचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे आणि उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नको, हे पण लक्षात ठेवा। आता आपण बघूया की याच्यासोबत आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्राची पूर्तता कोणत्या करावी लागणार आहे। सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, तुमच्याकडे जन्म दाखला असणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो की 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। उत्पन्नाचा दाखला सुद्धा आवश्यक आहे तुम्हाला। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, जी महिला लाभ घेणार आहे तिच्या नावाने अकाउंट असणे आवश्यक आहे बँकेचे। पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्डमध्ये महिलेचे नाव असणे आवश्यक आहे। सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे। हे सर्व कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे यापैकी कुठले कागदपत्र नसेल ना तर करून घ्या। कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड हे कंपल्सरी आहे। जर तुमच्या राशन कार्ड मध्ये तुमचं नाव नसेल तर आताच नाव नोंदणी करून घ्या। स्वतःचे आधार कार्ड नसेल, नवीन लग्न झालेले असेल तर त्यांनी सुद्धा आधार कार्ड करून घ्या। लाभार्थीची निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातं जमा करून ऑनलाईन प्रमाणित
केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी याच्याकडे सादर करण्यात येणार आहे। सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे, त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। कारण एवढं मोठं त्यांना सुविधा द्यायची आहे तर साहजिक नाही आहे की प्रत्येक महिलेपर्यंत ते पोहोचू शकतील, म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना निवडलेलं आहे हे कामकाज करण्यासाठी। ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक इथं जाऊन तुम्ही संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे ते अर्ज देऊ शकता। आणि नागरी भाग असेल तर अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, कार्ड अधिकारी व सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता। आणि याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आहे तर नियंत्रण ठेवणार आहे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहणार आहे। तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सुद्धा या सर्व याच्यावर नियंत्रण ठेवणार आहे। म्हणजे आता तुमच्या भागात जर अंगणवाडी असेल ना तर त्या अंगणवाडीच्या सेविका आहेत ना ह्या सदर म्हणजे प्रत्येक महिलेपर्यंत जाऊन त्यांना सांगणे आणि फॉर्म भरून घेणे हे जबाबदारी त्यांची राहणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। आता काही महिला अशा असतात की ज्यांना मोबाईल मधलं सर्व कळते तर त्या घरी बसून सुद्धा त्यांच्या आईच्या, बहिणीच्या स्वतःचे अर्ज ते भरू शकतात। आणि नाही भरता येत असेल तर त्यांनी सेतू मध्ये जाऊन भरावे किंवा मग आशा सेवी अंगणवाडी आहेत त्यांच्याकडे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविका यांच्याकडे करण्यात येणार आहे। वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे देणे आवश्यक आहे, बरोबर ना। आता तात्पुरत्या यादीचे प्रकाशन, अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची जे हे नाव आहेत ना ते तुम्हाला देणार आहेत, म्हणजे यादी सादर होणार आहे आणि त्याच्यानंतर कळणार आहे। अपात्र याला कोण आहे ते बघूया। ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना सुद्धा हा लाभ घेऊ शकत नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित काम, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त आहेत, निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत। म्हणजे जे कोणी कोणत्या तरी हे म्हणजे सरकारी नोकरीवर आहेत किंवा निवृत्त आहेत किंवा मग असं म्हणजे थोडक्यात सांगायचे सरकारी नोकरीवाल्यांना हे मिळणार नाही आहे। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला नसावा। आता राजीव गांधी योजना आहे, निराधार योजना आहे, त्याच्यामध्ये काय 500 की 700 रुपये मिळतात तर मग ते वगळून त्यांना 700 किंवा 800 रुपये मिळणार आहे। 1500 पेक्षा जर जास्त ते घेत असतील तर त्यांना मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्त म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांनी सुद्धा अर्ज भरू नये। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून बरं का, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना सुद्धा हे योजना घेऊ शकत नाही। सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची हे आहे। योजनेचे स्वरूप, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट तिच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येईल। केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। जसे की मी सांगितलं राजीव गांधी योजनेचे 500 रुपये वगळून त्यांना 1000 रुपये मिळतील। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता आणि निराधार महिलांना मिळणार आहे। तर बघितलं तुम्ही, आता मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की याच्यामध्ये पात्र कोण आहे तर 21 ते 60 वयोगटापर्यंत सर्व महिला याच्यामध्ये पात्र आहे, म्हणजे विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, परिपक्वता।
प्रत्येक महिलेला स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे, राशन कार्ड मध्ये तिचं नाव असलं पाहिजे, स्वतःचं बँक अकाउंट असलं पाहिजे, त्याच्यानंतर तिने इतर कोणत्याही 1500 पेक्षा जास्त याचा लाभ घेतलेला नसावा आणि हो त्यांच्याकडे 4 व्हीलर म्हणजे स्वतःच्या नावावर नसावी आणि असे भरपूर आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता 1 जुलै पासून हे अर्ज चालू होणार होते बरोबर, तर आज 1 जुलै आहे, तर आता मी तुम्हाला सांगते हा अर्ज कुठून आणि कसा भरायचा आहे। तर चला, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै पासून चालू होणार होती, परंतु अजूनही ती चालू झालेली नाही आहे। त्यांनी प्रत्येक आशा सेविका ज्या असतात त्यांना हे असं पाठवलेलं आहे। सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, परंतु अजूनही ती सुरू झालेली नाही आहे। त्याचं कारण म्हणजे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे। सदर योजना महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे। याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे। 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित परिपक्वता विधवा महिला महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट। तर हे त्यांना पाठवलेलं आहे, कारण कसं आहे आता त्यांना समिती नेमावं लागणार आहे, प्रत्येकाला समजून सांगावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ते या कामाला सुरुवात करणार आहे। त्याच्यामुळे जसं हे सुरू होणार आहे की कुठून भरायचं आहे, कसं भरायचं आहे, तर तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे। तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जशी मला अपडेट माहिती पडेल तशी मी तुम्हाला सांगणार आहे। महत्त्वाचे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवारपर्यंत 100% करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। आधी त्यांना नोंदणी करावं लागेल। सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दूध ॲप मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे। नोंदणी करत असताना हे ॲप उघडावं लागणार त्यांना, नारी शक्ती दूध ॲप, आणि त्याच्यानंतरच त्यांना नोंदणी करायची आहे सर्व महिलांची बरोबर। त्याच्यामुळे आता एक प्रोसिजरनुसार होणार आहे, कोणी घाई गडबड करू नका। आणि विशेष म्हणजे या योजनेमध्ये कुणालाही पैसे देण्याची गरज नाही आहे, नाहीतर मग कोणी म्हणणार तुम्हाला आम्हाला पैसे द्या। उत्पन्नाचा दाखला सन 2025 पर्यंत वैध असणारा असावा। तर तोपर्यंत ना तुम्ही काय करून घ्या, तुमचा उत्पन्नाचा दाखला वगैरे काढून ठेवा आणि 2025 पर्यंतच तो वैध असावा। जन्माचा दाखला असावा, TC झेरॉक्स असावी किंवा डोमेशियल प्रमाणपत्र। मी जसं की सांगितलं की जन्माचा दाखला, आता ते TC पण चालते, शाळेची TC वगैरे पण चालते। आणि जर तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल, TC नसेल, तर डोमेशियल प्रमाणपत्र असणे तुम्हाला आवश्यक आहे। त्यासोबतच रेशन कार्डची झेरॉक्स असावी। रेशन कार्डची झेरॉक्स असावी म्हणजे की त्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव पण असणं आवश्यक आहे। जर नाव नसेल तर नाव नोंदणी करून घ्या। आधार कार्ड असणे आवश्यक आहे। जर कोणाचं नवीन लग्न झालेलं असेल, आधार कार्ड नसेल, रेशन कार्ड नसेल, तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्ड काढा, म्हणजे रेशन कार्डमध्ये नाव ॲड करा, आधार कार्ड करा। त्यासोबतच तुमच्या स्वतःचे, त्या महिलेला अर्ज करायचा आहे तिचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे आणि पासबुकची झेरॉक्स पण याला लागणार आहे। सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरायची आहे। सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या योजने अंतर्गत अर्ज करायचे सांगायचे आहे। कारण एवढ्या महिलांचे एवढे लवकर अर्ज भरणे पॉसिबल नाही, त्याच्यामुळे त्यांना बचत गटाच्या महिलांना सुद्धा अर्ज भरायला सांगावे लागणार आहे। सदर योजनेअंतर्गत अर्ज किंवा माहिती भरण्याबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्यापासून करावी। तसेच 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीमध्ये गावातील कोणतेही 21 ते 60 वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविकाने मदतनीस यांनी घ्यावी। म्हणजेच त्यांना माता सभा घ्यावी लागणार आहे अंगणवाडीमध्ये आणि त्यांना म्हणजे त्यांच्या गावातली किंवा त्यांच्या एरियामध्ये जेवढ्या 21 ते 60 वयोगटातील महिला असताना त्यांना प्रत्येकीला लाभ भेटला पाहिजे असं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सरकारतर्फे। गावातील जेवढे ग्रुप असतील त्यांना म्हणते शेअर करा आणि याची पूर्तता करा। त्यासोबतच गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी। आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीडच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा। तर चला अशी प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे सर्व महिलांनी निश्चिंत राहा। आता कसं अंगणवाडी सेविकांना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, आता अंगणवाडी सेविका आहेत ना यांच्याकडे त्यांनी जबाबदारी पाठवलेली आहे
कारण प्रत्येक एरियामध्ये अंगणवाडी असते, तर त्या सेविकांना माहिती असते आपल्या इथे किती महिला आहे काय आहे. तर त्या एक ॲप उघडल्यानंतर प्रत्येक महिलेला ते राशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि त्याच्यानंतर राशन कार्ड हे डॉक्युमेंट घेऊन प्रत्येक महिलेला त्या स्वतः लाभ देणार आहे. त्याच्यामुळे ते हा व्हिडिओ सर्व तुमच्या आई-बहिणींना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ना त्या डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि या संधीचा संग्रह करा आणि या संधीचा लाभ घ्या आणि आपली चांगली प्रगती करा. महिला शिल्पी महिला जमा करून खूप काही होऊ शकते. जर ज्यांना पुरुषांना काही समजत नाही तर महिलांची चालूच सांगणे. तर तुला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकर नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सर्वांना.